आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आज ईडी चौकशी होते। अगदी थोड्याच वेळात किशोरी पेडणेकर ईडी कार्यालयामध्ये उपस्थित राहतील। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी होते। किशोरी पेडणेकर आपल्या घरातून रवाना झालेल्या आहेत। सध्याचं राजकारण दबाव तंत्राचं राजकारण आहे। ईडीला हवी असलेली कागदपत्र आपण याआधीच सादर केलेली आहेत आणि एक चांगली महापौर, चांगलं काम करणारी महापौर म्हणून जर आपली चौकशी होणार असेल तर आपण निश्चितपणे या चौकशीला सामोरं जाऊ, असंही पेडणेकरांनी म्हटलंय। किशोरी पेडणेकरांना ईडीनं गेल्याच आठवड्यात गुरुवारी समन्स बजावलं होतं, मात्र काही कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत। थोड्याच वेळात ते ईडी कार्यालयामध्ये पोहोचतील, चौकशीला सामोरं जातील। ठाकरे गटातल्या त्या दुसऱ्या नेत्या आहेत, तिसऱ्या नेत्या आहेत किंबहुना, ज्यांची आता गेल्या महिन्याभरात चौकशी होते। सूरज चव्हाण यांची चौकशी झाली, ते सध्या अटकेत आहेत। रवींद्र वायकरांची चौकशी झाली आणि आता किशोरी पेडणेकर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। महापौर चांगलं काम म्हणून जर टार्गेट होत असेल तर त्या टार्गेटला पण मी सामोरी जायला तयार आहे आणि जे खरं आहे ते येईल बाहेर। कारण मी कुठलंही कधी आयुक्तांना म्हणा किंवा कोणालाच मी कधीही असे दबाव टाकले नाही आणि असे दबाव टाकून जर आयुक्त काम करत असतील तर मग आता तर नगरसेवकच नाही, मग दबावावरच काम करतायत की काय? आणि जे काय मुंबईचं आता चाललं आहे किती कोटींनी खाली सगळं घसरत चाललं आहे, ते दबावपोटी करतायत की तुम्ही IAS ऑफिसर म्हणून एक सत्सद बुद्धी म्हणून काम करतायत? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।